तर बघा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलंय अजय, प्रॉब्लेम नंबर 6 आहे. अजय, संजय and Vijay were partners sharing profit and losses in the proportion to their capital. आता इथं तुम्हाला जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो इन देअर कॅपिटल रेशो प्रमाणे आहे. ट्रायल बॅलन्स देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲज फॉलोज. स्क्रीन गेली का? हो गेली सर. हो गेली. येईल एक मिनिट हा. हो सर. तर बघा आपण बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 पर्यंत आलो होतो. आता इथे तुम्हाला कॅपिटल रेशो जो आहे तो कॅपिटल रेशो तुम्हाला 60,000, 40,000 अँड 20,000 असा तुम्ही कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे 6, 4 अँड 2. तर बघा याला 2 भाग जातो. कशाने भाग जातो? दोन्ही हां 3:2:1 1 असा रेशो होतो. म्हणजे बे 1 बे 2 4 बे 3 6. तर अशा पद्धतीने हा तुमचा प्रॉफिट शेअरिंग रेशो येईल 3:1. आणि त्यानंतर तुम्हाला दिलं आहे क्रेडिटर्स 50,000, आउटस्टँडिंग सॅलरी दिली आहे 6,000. त्यानंतर रिझर्व्ह फंड दिला आहे 36,000. ॲसेट साईडला ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग 80,000, मोटर लॉरी 40,000, डेटर्स 32,000, लेस आरडीडी 4,000, फर्निचर 36,000 अँड बँक 28,000. अशा पद्धतीने बॅलन्स शीट दिलं आहे. आता खाली तुम्हाला दिलं आहे बघा, खाली काय सांगितलं आहे तुम्हाला, विजय डाईड ऑन 1 ऑगस्ट 2019 अँड फॉलोइंग ॲडजस्टमेंट वेअर मेड. आता विजय कधी डेट झालेला आहे? 1 ऑक्टोबर. कधी? 1 ऑक्टोबर. चार 4 महिने. हो सर. ते आता तुम्हाला काय काय ॲडजस्टमेंट दिलं आहे बघा. विजय डाईड ऑन 1 ऑगस्ट 2019 अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट वेअर मेड. आता पहिली ॲडजस्टमेंट दिली आहे, असेट टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर लँड अँड बिल्डिंग 88,000, लॉरी 36,000, फर्निचर 34,000. त्यानंतर ऑल डेटर्स वेअर गुड. ओके. आता 1 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये बघूया आपण लँड अँड बिल्डिंग आणि मोटर लॉरी आणि फर्निचरमध्ये काय प्लस मायनस झालं आहे ते. लँड अँड बिल्डिंग 8,000 काय झाली आहे? इन्क्रीज झाली आहे. 80,000 इथं काय आहे? तुमची ओल्ड व्हॅल्यू आहे. आणि आफ्टर डेथ ऑफ विजय तिची व्हॅल्यू झाली 88,000. किती? 88,000. त्यानंतर मोटर लॉरी आहे तुमची इथे इन्क्रीज झालेली आहे 8,000. मोटर लॉरी तुमची डिक्रीज झाली आहे 4,000. किती? 4,000. फर्निचर तुमचं किती आहे? फर्निचर 36,000 ते 34,000 झालं आहे. मग ते पण डिक्रीज झालेलं आहे. काय झालं आहे?
डिक्रीज. तर मग आता इथं रिव्हॅल्युएशन किंवा परफॉर्मन्स ॲडजस्टमेंटला काय काय इफेक्ट येईल हे बघा. क्रेडिटला काय येईल? लँड अँड बिल्डिंग 8,000. ओके. हो सर. ओके. क्रेडिटला 8,000 आणि डेबिटला मात्र इथं किती येतील? मोटर लॉरी आहे 36,000 वरती आहे 40 म्हणजे 4,000. किती थाउजंड? 4,000. 4,000. तर 4,000 तुमची डेबिटला येतील. कुठे येतील? डेबिटला. डेबिट साईडला. हां. आणि त्यानंतर फर्निचरचा डिफरन्स किती आहे? 2,000. तो पण कुठे येईल? डेबिटला. कुठे येईल? डेबिटला. डेबिटला. आता ऑल डेटर्स वेअर गुड. डेटर्स ऑल वेअर गुड आहे म्हणजे इथे किती इन्क्रीज होती? 4,000. किती? 4,000 क्रेडिट साईडला. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे असे बिल्डिंगचे 8,000 आणि डेटरची 4,000 अशी टोटल क्रेडिटची टोटल येईल तुमची 12,000. किती? 12,000. 12. आणि डेबिटची टोटल किती येईल? आता लॉरीची रक्कम आहे मायनस झाली 4,000 आणि फर्निचरची 2 म्हणजे 6 म्हणजे 6,000चा प्रॉफिट होईल. काय होईल? प्रॉफिट. 6,000 प्रॉफिट होईल. हे बघा इथे दिलंय बघा तुम्हाला. आता विचारलं काय ते नंतर सांगू आपण. त्यामध्ये 3 नंबरचे ॲडजस्टमेंट. गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड 2 टाइम्स ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 4 इयर्स. ओके. तर लास्ट 4 इयर्सचा तुम्ही ॲव्हरेज प्रॉफिट काढून घ्यायचं आहे. त्याला गुणिले 2 करायचं आहे म्हणजे ते येईल तुमचं गुडविल. आणि ते गुडविल तुम्ही इन दिअर प्रॉफिट शेअर रेशो प्रमाणे काय करायचं आहे? विजयचा जो गुडविल आहे ते विजयला तुम्ही वाटून द्यायचं आहे. त्यानंतर गुडविल विजय शेअर ऑफ प्रॉफिट टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज लास्ट 3 इयर्स. लास्ट 3 इयर्सचा जो काही प्रॉफिट आहे त्याचे ॲव्हरेज काढून तुम्ही विजय जोपर्यंत हयात होता तोपर्यंत तुम्ही तो कालावधी कन्सिडर करत आहे. तर कालावधी किती आहे तो? 4 महिने. किती महिने? 4 महिने. 4 महिन्याचा प्रॉफिट तुम्ही काढून घ्यायचा आहे लास्ट 3चा ॲव्हरेज काढून. आणि 4 महिन्याचा प्रॉफिट त्यामधनं 4 महिन्याचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करून परत प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे तो काय करायचा आहे? डिवाइड करायचा आहे. ओके. तर आता इथं तुला लास्टला दिले तुम्हाला प्रॉफिट फॉर द 4 इयर्स. फर्स्ट इयर 12,000, सेकंड इयर 24, थर्ड इयर 14,000 अँड फोर्थ इयर 22,000. तुम्हाला लास्ट 4 इयरचा प्रॉफिट दिलेला आहे. तर ॲव्हरेज काढताना आपण काय करतो? टोटल प्रॉफिट घेतो. म्हणजे 12, 24, 14 अँड 22ची टोटल आली तुमची 22,000 डिवायडेड बाय 4. ॲव्हरेज प्रॉफिट आला तुमचा 18,000. आणि मग गुडविल सांगितले तुम्हाला. गुडविल ऑफ द फर्म इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेस इयर. नंबर ऑफ परचेस दिले आहे तुम्हाला इथे 2 टाइम्स. किती टाइम्स? 2 टाइम्स. मग 2 टाइम्स हां 2 टाइम्सने डिवाइड केलं मल्टिप्लाय केलं तर गुडविल आलं तुमचं 36,000. टोटल फर्म तो 36,000 आल्यानंतर तुम्ही जो 3 नंबरचा मुद्दा आहे विजय शेअर ऑफ गुडविल, तर तो आपण इन दिअर प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे डिवाइड केला तर तो आला तुमचा 6,000. किती? 6,000. काल मी तुम्हाला सांगितलं आहे डेथ ऑफ पार्टनरमध्ये तुम्ही 8 ते 9 गोष्टी काय करायच्या आहे? लक्षात घ्यायच्या आहे. त्यापैकी आता इथं किती दिलं आहे तुम्हाला? फक्त 5च दिलं आहे. किती दिले आहे? 5. हां. तर हे बघा 5 ॲडजस्टमेंट म्हणजे पहिली ॲडजस्टमेंट रिव्हॅल्युएशनची आहे. दुसरी ॲडजस्टमेंट पण रिव्हॅल्युएशनची आहे. डेटर्स ऑल गुड आहे. तिसरी ॲडजस्टमेंट गुडविलची आहे. गुडविल सगळ्यांना आता काढता येतं. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटची आहे. आणि 5वी ॲडजस्टमेंट मी तुम्हाला मागील 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॉब्लेम अकाउंटमध्ये म्हणजे अकाउंटिंग शिकत असताना जो तुम्हाला वरती प्रॉब्लेम दिला आहे, प्रॉब्लेम दिल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं प्रिपरेशन दिलं असतं. काय असतं? प्रिपरेशन म्हणजे प्रिपेअर काय बनवावं. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. हा शब्द जनरली कोणी बघत नाही, परंतु आपल्याला काय बनवायला सांगितले ते मात्र बारकाईने तुम्ही बघायचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं विजय कॅपिटल अकाउंट काय बनवायचं आहे? विजय कॅपिटल. विजय कॅपिटल अकाउंट बनवायचं म्हटलं तर जास्त काही बॅलन्स शीटमध्ये आपण विचारात घ्यायचं नाही. फक्त खाली जे ॲडजस्टमेंट आहे तेवढं जास्त विचारात घ्यायचे. त्यामध्ये
ॲसेटचं रिव्हॅल्युएशन झालं म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करावं लागतं. नंतर बॅलन्स शीटला काही रिझर्व असेल तो आपण पार्टनरला काय करतो, वाटून देतो. वाटून आणि देतो. नंतर गुडविल कॅल्क्युलेट करतो. नंतर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आपण करतो. म्हणजे थोडक्यात डेथ ऑफ पार्टनरमध्ये काय आहे का, जे काही एक्झिस्टिंग पार्टनर आहे, एक्झिस्टिंग पार्टनरशिप आहे, त्या पार्टनरशिपमध्ये पार्टनर डेड झाल्यानंतर किंवा डेथ झाल्यानंतर त्या पार्टनरला त्या पार्टनरशिपमधून काय काय द्यावं लागतं. तर त्यामध्ये पहिलं कॅपिटल द्यावं लागतं. 2 नंबरला रिझर्व्ह फंड असेल लायबिलिटी तो द्यावा लागतो. 3 नंबरला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट रिव्हॅल्युएशन जे काही होईल त्याचा जो काही प्रॉफिट येईल तो द्यावा लागतो. नंतर गुडविल द्यावं लागतं. तो जोपर्यंत आहे त्या कालावधीपर्यंतचं प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो. हे झालं ॲज पर द पार्टनरशिप डीड ट्रीटमेंट. या व्यतिरिक्त अजून जर असतील तर त्यामध्ये पार्टनरची सॅलरी असेल, पार्टनरची ड्रॉइंग असेल, पार्टनरचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल. ओके, तर अशा पद्धतीने साधारण 8 ते 9 मुद्दे या पार्टनरशिपमध्ये असतात आणि ते तुम्ही काय करतात, कॅपिटलला काय करतात, कन्सिडर करतात. ओके, तर अशा पद्धतीने बघा आता तुम्हाला बनवायला सांगितलं आहे विजय कॅपिटल अकाउंट. मग आपण विजय कॅपिटलचाच विचार करायचा आहे. ओके, मग आता विजयचं कॅपिटल बनवायला सांगितलं आहे आणि सेकंड दिलं आहे तुम्हाला, गिव्ह द वर्किंग ऑफ विजय शेअर ऑफ गुडविल अँड प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हिज डेथ. म्हणजे वर्किंग नोट तुम्हाला बनवायची आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलची. ओके, आणि दुसरं बनवायचं आहे तुम्हाला प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेट ऑफ हिज डेथ. डेथपर्यंत तुम्हाला त्यांचा प्रॉफिट लॉस सस्पेन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तो तुम्ही इथं तुम्हाला कॅल्क्युलेट करून दिला आहे, ते काही जास्त अवघड नाही आहे. तर साधारण या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर पार्टनर्स कॅपिटल क्रिएट करत असताना सोल्युशन म्हणणार तुम्ही विजय कॅपिटल अकाउंट. त्यामध्ये बॅलन्स तुम्ही कॅपिटल लायबिलिटीवरून बॅलन्स घेणार 20,000. ओके, तर इथं बघा तुम्हाला लायबिलिटीला इथं विजयचा बॅलन्स दिला आहे 20,000. ओके, आणि लायबिलिटीला अजून काय बघून घ्यायचं आहे तुम्ही का, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट किंवा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट. त्यामध्ये रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जनरल रिझर्व्ह, एखादा फंड्स असेल म्हणजे बिल्डिंग फंड, प्राईज फंड वगैरे काय जे फंड्स तिथं एक्स्ट्रा तयार करून ठेवला असतो तो लायबिलिटीला, ते सर्व फंड्स काय करायचे आहे, पार्टनरला काय करायचे, वाटून द्यायचे आहे. तर इथं आहे फंड्स किती आहे तुमचा 36,000. ओके, तर 36,000 फंड्स हा इन दिअर प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे तुमचा 6,000 किती 6,000. तर या पद्धतीने इथे कॅपिटलचे 20,000 आणि जनरल 6,000. आता 6 कसे येणार, इन दिअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा दिला आहे तुम्हाला, कॅपिटल प्रमाणे. कशाप्रमाणे, कॅपिटल. हां, मग कॅपिटल किती आहे 6, 4 and 2. हे वरचे जे डिजिट आहे ते आपण कॅन्सल करतो. काय करतो, कॅन्सल. म्हणजे 6, 4 and 2 या अमाऊंटला म्हणजे ह्या रेशोला जर आपण कन्सिडर केलं तर तुमचा रेशो होतो 6, 4 and 2. पण या तिन्ही संख्येला समान 2नी भाग जातो म्हणून आपण भाग दिला तर तो रेशो होतो 3, 2, 1. 3, 2 आणि 1, हां 3, 2, 1 ची टोटल होती 6. म्हणून इथे घेतलंय तुमचा जो काही जनरेटर आहे तो 36,000 भागिले 6 केलं तर उत्तर येतं 6,000. मग ते 6,000 आपण इथं काय केलं आहे, विजय शेअर 1 असल्यामुळे ते आपण 6,000 इथे घेतलेले आहे. नंतर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आहे. तर मी तुम्हाला सांगितलंय का प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट या 2 अकाउंटवर डिपेंड आहे. कोणत्या, फर्स्ट ॲडजस्टमेंट आणि सेकंड ॲडजस्टमेंट. ओके, तर 2 ॲसेट काय झाले आहे, इन्क्रीज झालेले आहे. काय झालेलं आहे, इन्क्रीज. हां, त्यामध्ये बिल्डिंग आणि डेटर्स इन्क्रीज झाले आहे. मोटर लॉरी आणि फर्निचर डिक्रीज झाले आहे. तर मोटर लॉरी लँड अँड बिल्डिंग 8,000 अँड डेटर्स 4,000 असे दोन्ही मिळून त्यांची इन्क्रीजची टोटल येते 12,000. आणि मोटर लॉरी आणि फर्निचर डिक्रीज झाले आहे. तर मोटर लॉरी 4,000 डिक्रीज झाले आहे आणि फर्निचर 2,000 डिक्रीज झाले आहे. त्याची टोटल येते 6,000. 12 मधून 6 गेले का आउटरला तुमचा प्रॉफिट येतो 6,000 आणि 6,000 डिवायडेड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो जर केला तर त्याचं उत्तर येतं 1,000. आता हे काही रेग्युलर आपली प्रॅक्टिस झाली सगळ्यांची, बरोबर.
हो सर. आता गुडविल का जाऊया. तर गुडविलला काय म्हटलंय तुम्हाला 2 टाइम्स ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट. मग ॲव्हरेज प्रॉफिट दिलाय तुम्हाला लास्ट 4 इयरचं. किती लास्ट 4 इयर. टोटल होती बघा 12 प्लस 24 36 प्लस 14 50 आणि 50 प्लस 22 किती झाले 72. किती 72. हां, तर तुमची टोटल आहे 72,000 डिवायडेड बाय 4. ओके, तर तुमचं आन्सर आलं तुमचं 18,000. किती 18,000. हां, तर हा आला तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट. काय Average profit. ओके. आता सेकंड टाइम काय का गुडविल ऑफ द फर्म ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेस इयर. मग ॲव्हरेज प्रॉफिट किती आहे तुमचा 18,000. नंबर ऑफ परचेस किती आहे तुम्हाला 2 टाइम्स. किती 2 times. हां, मग 18 गुणिले 2 केलं तर उत्तर किती तुमचं 36,000. किती 36,000. विजेचा शेअर. मग टोटल 36 पैकी विजेचं शेअर किती येईल गुडविल ऑफ द फर्म इंटू विजय शेअर 36,000 इंटू 1/6 इज इक्वल टू 6,000. तर अशा पद्धतीने ते 6,000 रुपये काय आले आहे गुडविल आलेलं आहे. आणि आता कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ड्यू टू विजय म्हणजेच आपण त्याला प्रॉफिटला सस्पेन्स अकाउंट म्हणतो. तो कॅल्क्युलेट करायचा आहे तर 4 नंबरचे ॲडजस्टमेंट सांगितले तुम्हाला. विजय शेअर ऑफ प्रॉफिट टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर्स. मग लास्ट 3 इयरचा प्रॉफिट किती होतो 50,000. किती 60,000. लास्ट 3 इयर्स म्हटल्यानंतर पहिला सोडून द्यायचा. 60,000. तर तो 22 प्लस 14 प्लस 24. मग आता 24 प्लस 14 इज इक्वल टू 38. 38 प्लस 22 इज इक्वल टू 60,000. किती 60,000. बाय 3 तो आला 20,000. किती 20,000. हा पूर्ण वर्ष झाला 20,000. ओके, मग त्यामुळे तुम्ही बी नंबरला म्हणा विजय शेअर ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू पिरियड इंटू विजय शेअर. ओके, तो तर आपण कसा गृहीत धरणार तो डेट वरून डेटची ती असते ना त्याच्यावरून. हां, तर इथं आता पहिले 20,000 हा तुम्ही काय केला ॲव्हरेज प्रॉफिट काढला. काय काढला Average profit. आता याचं कॅल्क्युलेशन जर करायचं ठरलं तर आपला जो काही पिरियड रेशो आहे तुमचा 4/12 येतो. किती येतो 4/12. त्याचा रेशो प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे 1/6. 6. तर इथं बी तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आता इथं कॅल्क्युलेशन करताना मी तुम्हाला सांगतो बघा. तर इथं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 4 1 4 4 त्रिक 12 असं होऊ शकतं. आणि इथं 4 त्रिक 12 केल्यानंतर इथं खाली उत्तर येईल तुमचं 3. बरोबर. आणि 3 गुणिले काय करणार तुम्ही मग इकडं या संख्येला काय करणार तुम्ही डिवाइड करून देणार. ओके, ती होईल तुमची कोणाकोणाला अडचणी ती मला सांगा. जमतं सर. तर ज्यांना नाही जमत त्यांना सांगतो मी छोटे छोटे टिप्स वापरायच्या आहेत त्यासाठी. सर मला नाही जमत. दिलाय किती दिलाय 20,000. आता तुम्ही 20,000 भागिले 12 करणार. किती करणार भागिले 12. करा बरं. भागिले 12 केल्यानंतर काय उत्तर येतं 20,000 भागिले 12 उत्तर किती येतं आपल्याला 12चे पाढे येतात ना नाही येत.
166666. ओके. तर इथं काय करणार तुम्ही, 12चा भागाकार म्हणजे 20,000 भागिले 12 जर केलं तर 12 एक 12, खाली राहिले 8, वरून घेतो आपण 0, बरोबर. 12 72, परत 8 राहतात. असे 0 0 जर करत गेलं तर उत्तर येतं तुमचं 1666. किती उत्तर येतं? 1666 पर मंथ. per month. त्याला मल्टिप्लाय किती करणार तुम्ही? 4. किती करणार? मल्टिप्लाय 4. ओके. मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्ही आता गुणाकार देतो सगळ्यांना, त्याचं उत्तर येतं तुमचं 6666. आणि ह्या 1666 ला काय करायचं आहे तुम्ही, 6 नी डिवाइड करायचं आहे, म्हणजे तुमचं उत्तर ऑटोमॅटिक 1111 येतं. ओके. तर गुणाकार भागाकार करायची सवय थोडीशी लावा तुम्ही, म्हणजे तुम्हाला हे आन्सर, आता इथं तुम्हाला सगळी प्रोसेस जमेल, परंतु इथं गुणाकार भागाकारच जमणार नाही या गोष्टीचा. तर त्यासाठी पहिले शॉर्टकट काय, पहिले काय करणे, 12 ने डिवाइड करून घेणे, नंतर 4 ने काय करणे, गुणून घेणे. उत्तर येईल तुमचं 6666. त्या अमाऊंटला या प्रॉफिट शेअर प्रमाणे काय करणे, डिवाइड करणे. झालं 1160. हा तुमचा आला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. ओके. जमेल का साक्षी? हो सर. अशा पद्धतीने ही 1111 इथे तुम्हाला काय केले आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला तुम्हाला दिलेले आहेत. ओके. तर यामध्ये पहिला ओपनिंग बॅलन्स आहे ॲज पर द बॅलन्स शीट, रिझर्व्ह फंड आहे ॲज पर द बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आहे ॲज पर ॲडजस्टमेंट, गुडविल ॲडजस्टमेंट प्रमाणे आपण कॅल्क्युलेट केलं आहे, आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट पण आपण ॲडजस्टमेंट प्रमाणे क्रिएट केलं आहे. तर इन केस ह्या तिन्ही एंट्रीज जर तुम्हाला विचारल्या, तर इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय आहे, क्रेडिट आहे. काय आहे? क्रेडिट. हा, म्हणजेच पहिली एंट्री काय होणार तुमची, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू विजय कॅपिटल अकाउंट, त्यानंतर गुडविल अकाउंट डेबिट टू विजय कॅपिटल अकाउंट, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सस्पेन्स अकाउंट डेबिट टू विजय कॅपिटल अकाउंट. अशा तुम्हाला जर कोणी एंट्रीज जर विचारल्या तर या पद्धतीने अकाउंटची पोस्टिंग तुम्हाला जमते, परंतु त्यावरून एंट्री पण सांगता आली पाहिजे. तर ही जी क्रेडिट साईड असते, जी इंटरनल आपण बॅलन्स लिहितो, ही डेबिट असतात. काय असतात? Debit. डेबिट. बॅलन्स सोडून, सॉरी, ओपनिंग बॅलन्स सोडून हे काय असतात, डेबिट असतात. काय असतात? डेबिट. ओके. आणि मग ते डेबिट असतात म्हणून आपण ते इथं क्रेडिट साईडला, आणि कोणत्या अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो ते, विजय कॅपिटलच्या, म्हणून विजय कॅपिटल काय असतं, क्रेडिट. काय असतं? Credit. जर सांगायची ठरली तर हे अकाउंट डेबिट करणार. काय करणार? हा, म्हणजे थोडक्यात एक लक्षात ठेवा, तुम्हाला लेजर पोस्टिंग दिसत असतील, जिथं बाय शब्द असेल त्याला डेबिट जोडायचं. काय जोडायचं? Debit. डेबिट. जर बाय असेल तिथं डेबिट, म्हणजे रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू विजय कॅपिटल, प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू विजय कॅपिटल, गुडविल अकाउंट डेबिट टू विजय कॅपिटल अकाउंट, आणि प्रॉफिट लॉस अकाउंट सस्पेन्स अकाउंट डेबिट टू विजय कॅपिटल अकाउंट. अशी त्या 4 एंट्री होतील. ओके. या 4 एंट्रीची, आणि ओपनिंग बॅलन्स हा तुमचा ॲज पर कॅपिटल येतोच, याची पोस्टिंग केलीच असते ऑलरेडी, म्हणून याला म्हटलं असतं बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. ओके. तर अशा पद्धतीने ह्या एंट्रीज तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगू शकतात. आता ह्या 5ही अमाऊंटची टोटल आले 34,111. मात्र क्रेडिटला विजयने काही टेक ओव्हर केलेलं नाही आहे, म्हणून तिथं क्रेडिटला काही आलेलं नाही. आणि हा क्रेडिट बॅलन्स मग इथं क्लोज करून इथं लिहिलं तुम्ही विजय कॅपिटल अकाउंट डेबिट टू विजय एक्झिक्युटर लोन अकाउंट. कोणाला ट्रान्सफर केलं ते, विजय एक्झिक्युटर लोन अकाउंट. अशा पद्धतीने हे विजय कॅपिटल अकाउंट या पार्टनरशिप फर्ममधून काय झालं, तुमचं क्लोज झालं. काय झालं? Clothes. साधारण या मी जे काही सिलेक्ट केलं तुम्हाला दिसत असेल,
तर हे साधारण तुम्हाला 8 मार्कला विचारतात. किती मार्काला? 8 marks. यापेक्षा डेथ ऑफ पार्टनरमध्ये काही वेगळं नाही विचारणार तुम्हाला. आणि जे सुरुवातीचे जे आपले प्रॉब्लेम झालेत